आपण आहे 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग की जो बँगलोर ते दिल्ली व्हाया यवतमाळ मार्गे भविष्यामध्ये जाणार आहे। आणि भविष्यामध्ये मित्रांनो याच रेल्वे मार्गावर आपली वंदे भारत एक्सप्रेससुद्धा भविष्यामध्ये सुरू होणार आहे। हा रेल्वे मार्ग फक्त यवतमाळ, नांदेड आणि वर्धा ह्या 3 जिल्ह्यापुरता मर्यादित नसून हा 284 किलोमीटर रेल्वे मार्ग जर पूर्ण झाला मित्रांनो तर सरळ सरळ बँगळुरू ते नागपूर ही कनेक्टिव्हिटी या रेल्वेमुळे वाढणार आहे। आणि ज्या गाड्या आता थोड्या लांब पल्ल्याच्या गाड्या जातात आपल्या नांदेडवरून दिल्लीसाठी, तर त्या सर्व गाड्या ज्या आहे मित्रांनो सरळ आपल्या यवतमाळ मार्गे जातील। आणि हा सरळ मार्ग याच्यामुळे महत्त्वाचा मित्रांनो की सरळ इथून वर्धा आणि वर्ध्यावरून सरळ सरळ आपला नागपूर आणि नागपूरहून सरळ मित्रांनो भोपाळ हे अंतर अतिशय कमी होणार आहे, भोपाळ मार्गे दिल्ली। त्यामुळे जे नियमित मित्रांनो प्रवासी आता प्रवास करतात तर त्यांना अति कल्पना आहे मित्रांनो, आजसुद्धा जी सचखंड एक्सप्रेस जी आहे जी नांदेड ते अमृतसर चालते मित्रांनो, तर त्या गाडीला जवळपास अमृतसरला जायला 22 ते 24 तास लागतात। परंतु हा जो रेल्वे प्रकल्प पूर्ण जर झाला तर हे अतिशय अंतर कमी होणार आहे। आणि आपण इथं उभा आहे मित्रांनो, हा रेल्वेचा पूल आहे। आपण बघू शकता की काही दिवसा अगोदर जेव्हा आम्ही तुम्हाला 2-3 महिन्या अगोदर इथे दाखवलं तेव्हा फक्त इथं बेसमेंटचं काम सुरू होतं आणि त्या बेसमेंटच्या कामामध्ये फक्त फाउंडेशनचंच काम चालू होतं। परंतु आपण बघू शकतो मित्रांनो 3 महिन्यामध्ये हा एवढा मोठा महाकाय पूल जो आहे तो रेल्वेने आपल्या कमी कालावधीमध्ये पूर्णत्वास केलेला आहे। आणि आता छोटंसं जे काम राहिलं मित्रांनो त्याचं 10% ते सुद्धा काम आपण बघू शकता की काम आता सकाळी इथं सुरू झालेलं आहे। तर हा रेल्वे प्रकल्प फक्त आपल्या एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून मित्रांनो याच्यासाठी जर ही रेल्वे जर सुरू झाली तर या रेल्वेचा जवळपास 1 ते 1.5 कोटी लोकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे। आणि याच्यामध्ये सर्व समाजातले घटक की ते रुग्ण असू द्या, विद्यार्थी असू द्या, व्यापारी असू द्या की नोकरवर्ग असू द्या, सर्वांना याचा निश्चितच फायदा होणार आहे। आणि भविष्यात आपली रेल्वे सुरू जर झाली तर आमचे व्हिडिओ तुम्ही लवकरच बघा आणि आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।